नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता अबोली फोनवरती बोलत बाहेर येते. ती म्हणत असते की हो हो, तुम्ही मला घरी भेटायला येऊ शकता. तुम्ही ऑफिसमध्येच या ना, आपण तिथेच बाकीचं बोलणं करूया. तुम्हाला जे काही मला भेटून बोलायचं आहे तुम्ही बोलू शकता. तेव्हा अबोली आपल्या क्लायंटबरोबर बोलत असते. तिला एका क्लायंटबरोबर केसच्या संदर्भात भेटायचं असतं, तिला मीटिंग करायची असते. तेवढ्यातच अंकुश येतो आणि म्हणत असतो, अबोली तू कुणाजवळ आता बोलत होतीस? तेव्हा अबोली म्हणते, सर एक क्लायंट येत आहेत, एका केस संदर्भात त्यांना माझ्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, अबोली तुला डॉक्टरांनी काय सांगितलं आहे माहिती आहे ना? डॉक्टरांनी तुला सक्त ताकीद दिली आहे की तू कुठलीही केस आता लढायची नाही आहेस, तुला आरामाची गरज आहे असं सांगितलं आहे की नाही? मग कशाला तू ही केस लढणार आहेस? हे बघ, तू असं काही करू नकोस. तेव्हा रमा म्हणते, नाहीतर काय अबोली, अगं तुझी तब्येत बघ, अजून तू पूर्णपणे बरी झालेली नाही आहेस, त्रास होईल तुला. तेव्हा अबोली म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू, मला खरंच बरं वाटते आता. सर अहो, ते इंजेक्शन आणि गोळ्या घेतल्या होत्या ना, तेव्हा मला गुंगी होती, आता मी एकदम बरी आहे. त्याच्यामुळे आता मी क्लायंटला भेटायचं सुद्धा नाही आहे का, मीटिंग करायची नाही आहे का? ते बिचारे एवढे आशा ठेवून मला इथे भेटायला येतात, माझ्याशी बोलायला येतात, आणि मी त्यांना काय सांगू, मला बरं वाटत नाही आहे. तेव्हा मी एकदम बरी आहे सर, मला प्लीज आता मला काम करू द्या. तेव्हा इकडे अंकुश तिला म्हणत असतो की तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले, सक्त ताकीदच दिले की तू केस वगैरे लढायच्या नाही आहेस. तुला इथे तुझ्या मेंदूला आणि तुला स्वतःला सुद्धा रेस्ट करायची गरज आहे असं सांगितले. तरीसुद्धा इथे अबोली कुणाचं काही ऐकत नाही. ती उलट आता इकडे मनवालाच म्हणत असते की मनवा तू सुद्धा तयार हो. आता ते क्लायंट येतच असतील, तुला सुद्धा स्टार्टिंगपासून ही केस स्टडी करायची आहे, तुला छोटे छोटे मुद्देसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत असं अबोली तिला आता समजावून सांगते. तेव्हा अंकुशच्या लक्षात येतं की अबोली काही ऐकणार नाही आहे. अबोली आता केस लढल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाहीच आहे. त्यामुळे इथे आता अबोलीने क्लायंटला भेटण्याची पूर्ण तयारी केलेली असते. ते काही इथे अंकुशला आता न पटणार असतं. त्याला असं वाटत असतं की अबोलीची तब्येत जर ठीक नाही आहे तर तिने आराम केला पाहिजे, पण अबोली तसं काहीही करत नाही. त्यामुळे इथे अबोली आता मनवाला म्हणते की तू सुद्धा तयार हो, आणि तिने इथे ठरवलेलं असतं की क्लायंटला भेटायचं. पण अबोलीची तब्येत पाहता अंकुशला तिची आता फार काळजी वाटत असते. अंकुश मनामध्ये विचार करत असतो की अबोली अशी का वागते, ती माझं काहीच कसं ऐकत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता पौर्णिमा आलेली असते. पौर्णिमा आल्यानंतर ती इथे काकांचा गळा दाबते. ती म्हणत असते की म्हाताऱ्या म्हातारी, तुम्ही दोघांनी मिळून मला मारलेत ना, तुम्ही माझा खून केला आहेत ना, आता मी तुम्हाला सोडणार नाही आहे. तेव्हा इकडे आता सविता काकू म्हणत असतात, पौर्णिमा अगं असं काय करतेस तू, तुला का असं वाटते की आम्ही तुला मारले म्हणून? आम्ही खरं बोलतोय, तुला आम्ही मारलेलं नाही आहे. तुझ्या एका चुकीमुळे तुझा इकडे घात झालेला आहे. हे बघ, तुला आम्हाला मारायचं आहे ना, तू मार, तू आम्हाला मारू शकतेस, कारण तू आम्हाला सोडणार नाहीस हे मला माहिती आहे. तू नाही मारलंस ती सुप्रिया आम्हाला मारून टाकेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही काहीही केलेलं नाही आहे, आम्ही काहीच केलेलं नाही आहे, आम्ही तुला मारलेलं नाही आहे. आम्हाला फक्त कुणाची जर काळजी असेल ना, तर ती आमच्या नातीची काळजी आहे. आम्हाला फक्त सांग की आमची खुशी कुठे आहे, ती केव्हापासून गायब झाली ते अजूनपर्यंत सापडलेली नाही आहे. पोलिसांना सुद्धा ती सापडत नाही आहे. त्या सुप्रियाला विचार, तुझ्या बहिणीला विचार की आपली खुशी कुठे आहे. हे बघ, तिला आजी आजोबाबरोबर येऊ दे, तिला आमच्याबरोबर राहू दे. अगं ती छोटीशी लहान मुलगी, ती एकटी कशी राहत असेल गं? पौर्णिमा, तू त्या सुप्रियाला विचार ना. पोलीस आपल्या खुशीचा शोध घेत आहेत, पण त्यांनासुद्धा आपली खुशी सापडत नाही आहे. कुठे असेल ती? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की काय बोललात तुम्ही? इथे सुप्रियानेच आता पौर्णिमाचं रूप घेतलेलं असतं. ती काही पौर्णिमा वगैरे नसते. त्यानंतर ती म्हणते, मी तुम्हाला सोडणार नाही आहे, तुम्हीच माझा खून केला आहे, तुम्हीच मारलेत मला. तेव्हा सविता म्हणते, ठीक आहे, तुला आम्हाला मारायचं आहे ना, मारून टाक, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला मारून काहीही साध्य होणार नाही आहे, कारण आम्ही काही केलेलंच नाही आहे. तुला आम्हाला मारायचं आहे ना, मारून टाक. तेव्हा इकडे सुप्रिया आता त्यांचे गळे दाबत असते. तेव्हा अंकुश तिथे आणि म्हणतो, काय चाललं इथे? कुणी सांगितले तुला इथे येऊन त्यांना त्रास द्यायला? काय पौर्णिमा, भूत आहेस ना तू? मग आम्हाला बघून घाबरलीस कशी काय? अगं भूत आहेस ना तू, त्यांना मारायला आली आहेस ना तू? मग दे त्यांना, इकडे काय शिक्षा द्यायची आहे ती दे ना आता. तेव्हा इकडे आता हवालदार कदम म्हणत असतात की सर, एवढ्या केसेस हँडल केल्या, पण भूताला आता पहिल्यांदाच घाबरताना बघितले. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, सुप्रिया तुला काय वाटलं, तू कोण आहेस हे आम्ही ओळखलेलं नाही आहे का? सुप्रियाच आहेस ना तू, पौर्णिमाचं रूप घेऊन इथे त्यांना धडा शिकवायला आली आहेस.
त्यांना घाबरवायला आली आहेस? अगं त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. कारण जे लोक गुन्हा करतात ना ते लोक घाबरतात गं. पण हे काका काकू बघ तुला घाबरलेत का? उलट ते म्हणतायत की तू आम्हाला मारून टाक. तुला काय वाटलं? तुला आम्ही ओळखलेलं नाही आहे का सुप्रिया? ही पिशवी कुणाची आहे? ही पिशवी तुझीच आहे ना? ह्याच्यामध्ये तुझेच कपडे आहेत ना? ही पिशवी काका काकूंच्या घराच्या बाहेर सापडली. तूच ठेवली होतीस ना? तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, सुप्रिया अगं मी ओळखलंय तुला. तूच आली आहेस इथे काका काकूंना पौर्णिमा म्हणून त्रास देण्यासाठी, त्यांच्याकडून खरं बदलून घेण्यासाठी. पण तुला आता आहे ना धडा शिकवणार. तुला आता मी अरेस्ट करणारच. तेव्हा इकडे सविता काकू म्हणतात की अंकुश जाऊ दे रे, सोड तिला. तिची तरी काय चुकी? तिला असं वाटतंय की पौर्णिमाला आम्ही मारले. पण खरंच तसं काय नाही आहे. पौर्णिमाला आम्ही का मारू रे? ती आम्हाला मुलीसारखीच होती. पण ते सुप्रियाला कळत नाही आहे. फक्त एक काम करा, सुप्रियाला जरा चांगल्या पद्धतीने विचारा, जरा गोडीने विचारा की आमची खुशी कुठे आहे, आमची नाद कुठे आहे, ते फक्त तिला विचारा. बाकी मला काहीच नको आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, बघितलंस सुप्रिया, तू बिचाऱ्या काका काकूंना इथे त्रास द्यायला आली आहेस, त्यांना मारायला आली आहेस ना? कारण तुला असं वाटतंय त्यांनी तुझ्या बहिणीला पौर्णिमाला मारलं म्हणून त्यांच्याकडून बदला घ्यायला आली आहेस. पण बिचाऱ्या काकूंनी काय सांगितलं ऐकलंस? त्यांनी सांगितलं की तुला अटक करू नका म्हणून. कारण तुझा गैरसमज झाला आहे की त्यांनी तुझ्या बहिणीला मारले आणि त्यांना फक्त त्यांची नात हवी आहे. तेव्हा आता चांगल्यापणी सांग की त्यांची नात कुठे आहे, खुशीला कुठे ठेवलेस तू? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, अहो सर त्या म्हाताऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. ती एवढी साधी माणसं नाही आहे. तो खूपच डेंजरस माणसं आहेत ती. त्यांनीच माझ्या बहिणीचा खून केला आहे आणि त्यांची नात कुठे आहे ना हे सुद्धा त्यांनाच माहिती असेल. मला खरंच माहिती नाही आहे कुठे आहे ती नात. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की ठीक आहे, बऱ्या बोलानं तुला सांगायचं नाही आहे ना की खुशी कुठे आहे म्हणून, पौर्णिमाची मुलगी आहे कुठे आहे म्हणून तुला सांगायचं नाही आहे ना? नको सांगू. मी शोधून काढेन त्यांच्या नातीला जिथे कुठे असेल तिथून. पण एक गोष्ट लक्षात ठेव तू. अंकुश आता सुप्रियाला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, काकूंच्या सांगण्यावरून आता मी तुला सोडतोय. कारण त्यांनी स्वतःहून सांगितलंय की तुला सोडू दे म्हणून तुला सोडतोय. पण याच्या पुढे जर त्यांच्या घराच्या आसपास फिरकलीस ना किंवा त्यांच्यावरती हात उगारलास, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास, तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. ही एक गोष्ट लक्षात ठेव. मी आतापर्यंत तुझ्याशी खूप नीट बोलतोय, पण यापुढे बोलीन की नाही हे मी आता सांगत नाही आहे. त्यानंतरला इथे आता अबोली केसच्या संदर्भात क्लायंटला भेटत असते. पण अबोली आता जरा विचित्रच वागत असते, खूपच जास्त विचित्र. आत्तापर्यंत जे काही तिने हे नाटक केलं आहे की खरं आहे, आपल्याला आता पुढे कळेलच. पण आतापर्यंत ती जरा वेळ वागतच होती, पण आता खूपच जास्त विचित्र वागणार आहे ती. जेव्हा ती क्लायंटला विचारते की काय काय तुमची केस काय आहे, तेव्हा इकडे क्लायंट म्हणत असतात की माझ्या बायकोने खूपच जास्त मला त्रास द्यायला सुरुवात केली. ती खूप जास्त त्रास देते मला. अख्ख्या माझ्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये माझी लाज घालवली तिने, माझी इज्जत कमी करून टाकली. कुणीही मला तिच्या अशा वागण्यामुळे इज्जत देत नाही आहे. अहो ती माझ्याबरोबर सातत्याने भांडत असते, मला नाही नाही ते बोलत असते. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, काय बोलतोयस तू? तुझी बायको तुला नाही नाही ते बोलते. तुझ्या बायकोमुळे तुझी इज्जत गेले का रे ये? तेव्हा तो माणूस म्हणतो, अबोली मॅडम अहो असं काय बोलताय? मी खरंच सांगतोय. तेव्हा इकडे मनवा म्हणते, वहिनी अगं त्यांना तू प्रश्न विचारतेस ना? तेव्हा इकडे ती आता पेनाने आपल्याच बोटांना इथे त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती म्हणते की सांग मग, तुझं आणि तुझ्या बायकोचं भांडण व्हायचं का? तेव्हा ते क्लायंट म्हणतात की हो, माझं आणि तिचं भांडण व्हायचं. अहो कुठल्या कपलमध्ये भांडण नाही होत, आमचंसुद्धा व्हायचं. तेव्हा अबोली म्हणते, मग तुम्ही तिला मारायचात का? हात उगारायचा का तिच्यावरती? तेव्हा ते माणूस म्हणतात की नाही, मी कधीच एवढ्या भांडणांमध्ये तिच्यावरती हात उगारलेला नाही आहे. हवं तर तुम्ही तिला विचारा. जेव्हा जेव्हा माझं आणि तिचं भांडण झालं आहे ना, तिनेच माझ्यावरती हात उगारला आहे. तिच्या हातामध्ये जी वस्तू सापडेल ना ती वस्तू तू मला फेकून मारते. मला खूप त्रास देते ती, माझी इज्जत काढते. जे काही हातात असेल ते फेकून मारणं असू दे किंवा माझ्या थोबाडीत मारणं असू दे. उलट भांडण झाल्यानंतर ती अग्रेसिव्ह होते, ती मला मारत असते. मी कधीच तिच्यावरती हात उगारलेला नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अंकुश सावंतबाईंना म्हणतो की सुप्रियाला घेऊन जा आणि तिच्याकडे काही आहे का साहित्य वगैरे ते चेक करा. तेव्हा सावंतबाई तिला घेऊन जातात आतमध्ये चेक करण्यासाठी. तिच्याकडे काही लपून वगैरे ठेवलेली वस्तू तर नाही आहे ना? तेव्हा तिच्याकडे असं काही सापडत नाही.
तेव्हा अंकुश म्हणत असतो, काका काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही नाही केले ना, तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही निर्दोष तर सिद्ध झालाच आहात, पण ही सुप्रियासुद्धा तुमचं काही वाकडं करू शकणार नाही आहे. आता मी तिला सांगितलं आहे, तुमच्या घराच्या आजूबाजूला ही फिरकली की फक्त मला सांगा, हिला चांगलं सरळ करतो सुत्तासारखं, हिला अजून कायद्याचा कचाटा माहिती नाही आहे. हिच्याशी आत्तापर्यंत खूप आम्ही नीट बोललो, पण आता तिला सांगू की पोलीस खात्यामध्ये आम्हाला नीटसुद्धा बोलायला शिकवलं आहे आणि गुन्हेगारांना धडा शिकवायलासुद्धा शिकवलं आहे. त्यानंतर इकडे आता अबोली ही क्लायंटबरोबर विचित्र पद्धतीने बोलत असते, तर इकडे सुप्रिया पौर्णिमावरून आलेली असते. त्यानंतरला इथे आता ज्या काकू असतात त्या म्हणतात की सुप्रियाला जाऊ दे, पण आमची नात कुठे आहे ते तुम्ही शोधून काढाच. तेव्हा अंकुश म्हणतो, नका काळजी करू काका काकू, मी तुमच्या नातीला शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जिथे कुठे ती असेल ना तिथून मी तिला शोधून काढेन, तुम्ही काळजी करू नका. आणि सुप्रिया, तुझं झालं असेल तर निघ, आताच्या आता इथून निघ आणि पुन्हा काका काकूंना त्रास द्यायचा नाही, त्यांच्या घराच्या आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही, कळलं ना तुला. तेव्हा इथे अंकुश आता चिडलेला असतो, त्याला इथे जबरदस्त सुप्रियाचा राग आलेला असतो. तो इथे वेळेवरती आलेला असतो म्हणून, नाहीतर सुप्रियाने त्यांना घाबरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो. सुप्रिया म्हणत असते की त्यांचे एवढे लाड करू नका, एवढा विश्वास ठेवू नका त्यांच्यावरती, एवढी दोघंजणं चांगली नाही आहेत. अंकुश म्हणतो, तू नको आम्हाला सांगू, गुन्हेगार आम्हालासुद्धा ओळखता येतो, कामच आहे ना ते आमचं, तुझं काम नाही आहे ते, तू जरा नीट वाग, तू बरी वाग, कारण तू ज्या पद्धतीने बोलतेस ना, तू गुन्हेगार प्रवृत्तीची मला नक्कीच वाटतेस. त्याच्यामुळे याच्या पुढे बोलताना नीट बोलायचं, कुणाबद्दल बोलतेस, काय बोलतेस, जरा विचार करून बोलत जा. तर तुझ्या बोलण्यावरून सुद्धा तू गुन्हेगार प्रवृत्तीची नाही तर एक चांगली माणूस आहेस असं सुद्धा आम्हाला वाटू दे. या पद्धतीचं बोलणं आता अंकुश तिच्याबरोबर करतो, कारण का अंकुशलासुद्धा तिच्या या वागण्याचा फार राग आलेला असतो. तेव्हा इथे काका म्हणतात की अंकुश, अरे आम्ही काही नाही केलं आहे तरीसुद्धा ही सुप्रिया का आम्हाला त्रास देते, आमची नात कुठे आहे ते सुद्धा सांगत नाही आहे. अंकुश म्हणतो, काका तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला सांगतोय ना, मी तुमच्या नातीला शोधेन म्हणून, जिथे कुठे असेल तिथून शोधून आणेन, मग तर ठीक आहे. तेव्हा इकडे काका काकूंना अंकुश आता धीर देण्याचं काम करतो आणि म्हणतो, घाबरू नका, ही सुप्रिया आहे ना तुमचं काही वाकडं नाही करू शकणार आहे, तिलासुद्धा बरोबर धडा शिकवेन. त्यानंतर इथे अबोली आता तमाशाच करते. अबोली म्हणते, काय तुमची बायको तुम्हाला मारायची आणि तुम्ही मार खायचात, काय बोलतोयस काय रे तू, तू मार खायचास का तिचा, तू कधी तिच्यावरती हात नाही उगारलास. या चालकऱ्यांनो इकडे या, बघा बघा हा माणूस काय बोलतोय ते ऐका. यांचं भांडण झालं ना नवरा बायकोचं, की नवरा हा मार खायचा बायकोचा आणि हा मारायचा नाही बायकोला, बरोबर ना. कोण विश्वास ठेवेल रे तुझ्या बोलण्यावरती, कोण विश्वास ठेवेल खोटारड्या कुठल्या. तेव्हा इकडे क्लायंट म्हणतात, अबोली मॅडम तुम्ही आम्हाला खरंच खूप चांगले वाटलेलात, मला असं वाटलं होतं तुम्ही मला न्याय मिळवून द्याल, पण तुम्ही हे काय करताय, तुम्ही माझी खिल्ली उडवताय, सगळ्यांना तमाशा करून दाखवताय. मी तुमच्याकडे केस घेऊन आलो नसतो ना, तेच बरं झालं असतं. तेव्हा इकडे अबोली म्हणते, गप्पा बस, चल चल निघ इथून, निघ जा, चालता हो आत्ताच्या आत्ता, नको तुझी केस देऊस मला. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता चालकरीमधलं काकू म्हणत असतात, काय गं रागू, ह्या अबोलीला काय झाले, अशी का विचित्र वागते. तेव्हा रागू म्हणते, बघा ना हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय वाटतं, केस लढून लढून कशी विचित्र वागते, विचित्र बोलते. काल तर तुम्ही बघितलंत ना, दादाचा गळा दाबला तिने, गळा. चालणार आहे का हे चाळीमध्ये आपल्या, सांगा ना, चालणार आहे का. अहो उद्या तुमचा नंबर नाही लागला म्हणजे मिळवलं, तुम्हाला सुद्धा अशीच मारायला उठली तर. तेव्हा इथे चाळीतल्या बायका एकत्र येतात आणि म्हणतात, अबोली तुझं हे असं विचित्र वागणं आहे ना, आम्ही आमच्या चाळीमध्ये खपून नाही घेणार. का तू लोकांना त्रास देतेस, का तू त्यांना असं वाईट साईड बोलतेस. अगं क्लायंट होते ना तुझे, त्यांनासुद्धा तू विचित्र बोललीस, काल अंकुशचा गळा दाबलास, उद्या आम्हालासुद्धा मारशील, हे काय चाललंय तुझं वागणं, आम्ही नाही खपून घेणार. तेव्हा अबोली म्हणते, गप्प बसायचं, चल तोंड बंद कर, निघ इथून, चल आत्ताच्या आत्ता. आले मोठे चाळकरी सगळे, आमची चाळ आमची चाळ, आमची चाळ नाही आहे का, माझी चाळ नाही आहे का, काय घरून घेऊन आलात का तुमच्या ही चाळ. तेव्हा इकडे अबोली आता त्यांनाच रागवून बोलते, म्हणते, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे. रागूच्या बरोबर पाठची रूम जी असते ना, तिथून आता कुणीतरी दाराच्या इथून फटीमधून कुणीतरी बघण्याचा प्रयत्न करत असतं. तेव्हा इकडे अबोली आता म्हणते, कोण आहे तिकडे. तेव्हा तो दरवाजा बरोबर बंद होतो. तेव्हा इकडे सुप्रिया येते. सुप्रिया आल्यानंतर ती अबोलीच्या समोर जाऊन उभी राहते. अबोली म्हणते, सुप्रिया कुठे आहे खुशी, पौर्णिमाची मुलगी कुठे आहे, खुशीला कुठे लपून ठेवलेस, अजूनपर्यंत का सांगितलेलं नाही आहेस गं, आत्ताच्या आत्ता सांग, कुठे आहे ते सांग. सुप्रिया
पौर्णिमाची मुलगी कुठे आहे ती सांग आणि तिचासुद्धा गळा दाबते. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, "ए अबोली, तू मला काय विचारते गं? त्या म्हातारीला विचार ना, त्यांना तूच सोडवलंयस ना, मग त्यांना विचार की कुठे आहे त्यांची नात म्हणून, त्यांनीच लपून ठेवली असेल कुठेतरी." तेव्हा अबोली म्हणते, तुला तर मी सोडणारच नाही. खूप बोलतेस ना तू, खूपच आगाऊपणा करतेस. सांग खुशी कुठे आहे, सांग पौर्णिमाची मुलगी कुठे आहे. तेव्हा तिथे आता अंकुश येतो. अंकुश अबोलीचा हात पकडतो आणि बाजूला करतो आणि म्हणत असतो, "अबोली, काय चाललंय तुझं? अगं काय करतेस तू? तिचा गळा दाबतेस म्हणजे वेळ लागले का तुला?" तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर, काय चाललंय इथे? काय घडलं? काय केलं मी? तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, "अबोली, अगं काय करत होतीस तू? सुप्रियाचा गळा का पकडलास?" तेव्हा इकडे अबोली म्हणते, "सर, मी सुप्रियाचा गळा पकडला? नाही, मला माहिती नाही आहे सर." तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, "ओ अंकुश सर, अहो सांभाळा तुमच्या बायकोला. काय वागते, काय बोलते, तिला तरी कळतंय का? काय चाललंय काय तिचं हे? गळा काय दाबते, विचित्र काय बोलते, सांभाळा जरा तिला. वकील आहे ना ती, डोक्यावरती परिणाम तर नाही झाला तिच्या." त्यानंतरला पौर्णिमा आता कुठे आहे, कुठे नाही हे कुणाला माहिती नाही. ती आता जळले असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग ती आता सुप्रिया पौर्णिमाचं रूप का घेते असा प्रश्नसुद्धा अंकुशला पडलेला असतो. नक्की अबोली अशी का वागते हे अंकुशला आता पडलेलं कोडच असतं. अंकुश म्हणतो, "अबोली चल आतमध्ये चल, तू आराम कर, काही झालेलं नाही आहे." अबोली म्हणते, "नाही सर, मी काहीतरी चुकीचं वागले ना." अंकुश म्हणतो, "नाही, तसं काही नाही आहे." अंकुश आता एकटाच बाकावरती बसलेला असतो. अंकुश म्हणत असतो की हे माझ्या अबोलीच्या बाबतीत असं का घडते, अबोली अशी विचित्र का वागते, मला खरंच कळत नाही आहे. अबोलीला खरंच आरामाची गरज आहे. तिला आता कुठे घेऊन जाऊ असा विचार आता अंकुशच्या मनामध्ये येत असतो. 4-5 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे. अबोलीला इथे आरामाची गरज आहे. त्यानंतरला इथे अंकुश म्हणत असतो की माझ्या अबोलीला लवकरात लवकर बरं वाटायला हवं. तेव्हा तिथे येते रमा. रमा म्हणत असते, "अंकुश काय झालं, कसला विचार करतोयस?" तेव्हा अंकुश म्हणतो, "काही नाही रमा." रमा म्हणते, "असं कसं काही नाही? मी आई आहे तुझी, मला कळत नाही का माझ्या मुलाला कसलं टेन्शन आहे ते? तुला अबोलीचं टेन्शन आहे मला माहिती आहे. तेव्हा तू नको काळजी करू रे, अबोलीला लवकरात लवकर बरं वाटेल. तिच्या डोक्याला आहे ना त्रास आहे, स्ट्रेस आहे भरपूर, तिला आरामाची गरज आहे, रिलॅक्स व्हायची गरज आहे, म्हणून ती अशी वागत असेल." तेव्हा इकडे प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो की मी काय म्हणतो रमा, अबोलीला ना 4-5 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातो, जरा ती रिलॅक्स होईल. तीसुद्धा या सगळ्या धावपळीच्या जगातून थोडी रिलॅक्स होईल, बाजूला जाईल, बरोबर ना. तेव्हा तिच्या डोक्यावरती हा जो काही कामाचा ताण आला आहे ना, तो सुद्धा कमी होईल. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता रमा काय म्हणणार, रमा म्हणते, "अंकुश तुला वाटतंय ना कुठेतरी जावंसं, अरे जा ना मग. मी तर म्हणते उद्याच जा तू कुठेतरी अबोलीला घेऊन आणि 4-5 दिवस केसचा अजिबात विचार करायचा नाही. जा आता तू शांतपणे झोप आणि उद्या सकाळी तुम्ही दोघेही निघा." तेव्हा अंकुश म्हणतो, "ठीक आहे रमा, आम्ही उद्या सकाळीच निघतो." त्यानंतरला इथे अबोली आता आपली बॅग वगैरे पॅक करत असते. तेव्हा अंकुश तिथे येतो आणि म्हणतो, "अबोली झाली का तुझी पॅकिंग? किती दिवसांनी आपण बाहेर जातोय ना, किती दिवस आपण प्लॅनच करत होतो, पण फायनली आता आपण चाललो आहे. तेव्हा इकडे तू खुश तर आहेस ना?" अबोली म्हणते, "हो सर, मी खुश आहे, पण अचानक आपण असा बाहेर जाण्याचा प्लॅन का केला?" तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो, "अगं किती दिवस झाले आपण बाहेर जायला निघत होतो, पण जाता जाता राहत होतं ना, म्हणून फायनली मी ठरवलं की आता आपण बाहेर जातोय म्हणून. तुला आनंद नाही झाला आहे का अबोली?" तेव्हा अबोली म्हणते, "सर, म्हणजे आपण जातोय या गोष्टीचा मला आनंद आहेच, पण सर माझी तब्येत ठीक नाही आहे, मी अशी विचित्र वागते, म्हणून तुम्ही मला घेऊन जाताय ना." तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, "अबोली असं काही नाही आहे. अगं आपण खरोखर किती दिवस बाहेर गेलो नाही ना, म्हणून मी हा प्लॅन केला आहे. पण तुला यायचं नाही आहे का माझ्याबरोबर? ठीक आहे, मी कॅन्सल करतो." तेव्हा अबोली म्हणते, "नाही सर, मी खूप खुश आहे. आपण जाऊया, तुम्ही राग मानू नका. आपण खरोखर जाऊया सर, मी खूप खुश आहे." तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, "हो ना, मग चल आता आपण निघूया." तेव्हा इकडे अबोली आणि अंकुश दोघेही तयार होऊन बाहेर आलेले असतात. तेव्हा ते इकडे रमाला म्हणतात की रमा आम्ही निघतो. तेव्हा रमा म्हणते की "वा, जा तुम्ही दोघेही आता असं म्हणायचं नाही निघतो, जातो, येतो असं म्हणायचं. किती वेळा सांगितले बाहेर जाताना नेहमी आम्ही येतो असंच म्हणायचं." तेव्हा अंकुश म्हणतो, "बरं ठीक आहे रमा, आम्ही येतो आता." तेव्हा दोघेही आता रमाच्या पाया पडतात. ती दोघांनाही आशीर्वाद देते. त्यानंतर मनवा म्हणत असते की "वहिनी हा घे डबा, ह्याच्यामध्ये मी तुला आवडतो म्हणून उपमा केला आहे, तो खाऊन घ्या रस्त्यात." तेव्हा अंकुश म्हणतो, "अरे वा, उपमा अबोलीला खूपच आवडतो." त्यानंतर दोघेही घरातून बाहेर पडतात. तेव्हा इकडे
रमा म्हणत असते की देवा, माझ्या अबोली आणि अंकुशला आता कसलाही त्रास होता कामा नये, तुमचा आशीर्वाद त्यांच्या मागे असू द्या. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता अबोली म्हणत असते, पौर्णिमाला का त्रास देतेस तू मला, का माझ्या मानगुटीवरती बसलीस तू. तेव्हा इकडे अबोली आणि सुप्रिया दोघीजणी एकमेकींना आता हात मिळवतात. तेव्हा अबोली म्हणत असते की पौर्णिमाची खुनी नक्की कोण आहेत हे शोधण्यासाठी पौर्णिमाच्या भूताचं आपण नाटक केलं आणि हे नाटक तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत खरे खुनी कोण आहेत, कुणी इथे पौर्णिमाचा खून केला आहे, तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे, ते संशयी लोक जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आणि हे नाटकसुद्धा सुरूच ठेवणार, असं अबोली आता सुप्रियाला बोलत असते.